जय भवानी मित्रमंडळ आझादनगर नंबर 2 ठाणे यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। सन 1987 साली सदर मंडळाची स्थापना करण्यात आली आहे। या मंडळाचे हे 38वे वर्ष आहे। दरवर्षी अशाच प्रकारे ज्वलंत व जनजागृतीपर विषय घेऊन मंडळाच्या वतीने येथे देखावे साकारण्यात येतात। जय भवानी मित्रमंडळाने यावर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा ज्वलंत विषय घेऊन त्याच्या माध्यमातून देखावा साकारलेला आहे। यामध्ये त्यांनी नुकतेच मुंबई व इतर ठिकाणी होर्डिंगमुळे झालेले अपघात, लोणावळा येथील पर्यटनस्थळी धबधब्यावर झालेला अपघात, पावसातून पूल ओलांडताना झालेला अपघात, तसेच धबधब्याच्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने रील बनवताना झालेले अपघात, अशा प्रकारे पाण्यात जवळचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेततो अशा विविध घटना त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून साकारल्या आहेत। यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे यावेळी सदर मंडळाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। भाविकांनी येथे श्रींच्या दर्शनासाठी उपस्थिती लावून तीर्थप्रसादाचा देखील लाभ घेतला। यावेळी ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनीही या मंडळाला भेट दिली। सदर उत्सवाविषयी जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष, शिवसेना शाखा प्रमुख सतीश नारायण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे। मृत्यू झाला। ती फक्त रील स्टार नसून चार्टर्ड अकाउंटंटही होती। पावसाळी पर्यटनाच्या आकर्षणाने रील बनवण्याच्या नादात निष्काळजीपणामुळे आपला जीव तिने गमावला। यामधून पर्यटक काही धडा शिकतील ही अपेक्षा करूया। माझं नाव आहे ऋषभ धामनसकर। आपल्या मंडळाचं नाव आहे जय भवानी मित्र मंडळ आणि आपलं आता हे 38वं वर्ष आहे आणि आपण ह्या वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी असा विषय आणलेला आहे यावर्षी समाजासाठी। आणि या डेकोरेशनच्या तर्फे आम्ही समाजाला हे सूचित करू इच्छितो की आपण निसर्गाचा आनंद लुटताना आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे, शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असा आम्ही थोडक्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी आपण पाहू शकता डेकोरेशनमध्ये घाटकोपरची दुर्घटना आहे जी फ्लेक्स पडण्यामुळे लोकांची जीवितहानी झालेली आहे आणि माणगावची दुर्घटना सुद्धा झालेली आहे। कारण आता सध्याचं जे युवा पिढी आहे ती टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, काय मॉडर्न टेक्निक्स वापरत आहेत प्रसिद्धी मिळवण्यासाठी, पण त्याच्यामध्ये निसर्गाचा आनंद घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती त्यांच्याकडून होत नाहीये आणि मग ते स्वतःचा जीव गमावून व्यक्ती तर जाते पण त्याच्या मागे बाकीच्यांना सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो। तर माणसांनी आपल्या स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि जर माणूस स्वतःची काळजी घेईल तर त्याच्यामुळे सगळ्या आनंदी खुशात राहू शकतात, असं आम्ही या डेकोरेशन मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। श्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रीनगरचा महाराजाची स्थापना 1987 साली करण्यात आली आहे। तर या उत्सवाचे यंदा हे 38वे वर्ष आहे। श्रीनगर समाजसेवा संघ आयोजित गणेशोत्सवामध्ये यावर्षी साईबाबांचे चमत्कार विविध रूप या विषयांवरती चलचित्र तयार करण्यात आलं आहे। सदर मंडळाला 38 वर्ष पूर्ण होऊन 39 वर्षामध्ये पदार्पण केलं आहे। या ठिकाणी सत्यनारायण महापूजा देखील आयोजित करण्यात आली होती। सदर प्रसंगी श्रीनगर समाजसेवा संघाचे अध्यक्ष सुमुख राजन कांबळी, मंडळाचे प्रेरणास्थान सचिव, महाराष्ट्र प्रदेश कमिटी, काँग्रेस कमिटीचे माजी नगरसेवक मनोज शिंदे, तसेच मवीस ग्रुपचे अध्यक्ष विनोद शिंदे, उपाध्यक्ष ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी नगरसेवक शैलेश शिंदे, ॲडव्होकेट प्रणिता मनोज शिंदे
विनय विचारे, बाळा विनकरे, विनर बिंद्रा यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे श्रींच्या दर्शनाकरिता येथे आले होते. 10 दिवस सदर मैदान परिसरामध्ये जत्रेचं स्वरूप असतं, तर नागरिकांनीही या उत्सवाला मोठ्या संख्येने भेट दिली होती. श्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावेळी सर्वांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले. यावेळी मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना या उत्सवाविषयीची अधिक माहिती दिली. मंडळाने कोविड काळामध्ये सर्वांची केलेली सेवा तसेच यावर्षी गरीब व गरजू मुलींना मंडळाच्या वतीने मोफत शिक्षण देणार अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे. श्रद्धारत सबरी से काम लो। तुम्हारी घोड़ी का नाम बिजली है ना? आप तो सब कुछ जानते हो। भगवान साक्षी है, ये साईं नाम बिना सोचे समझे मेरी जुबान से निकले, और जो शब्द जो नाम बिना सोचे समझे निकले वो आत्मा की आवाज होती है। छोटा मुंह बड़ी बात साईं, ये नाम इस महाराष्ट्र का नहीं, ये मेरे खंडोबा की तरह। श्रीनगर समाजसेवा संघ पुरस्कृत श्रीनगर गणेशोत्सव मंडळ या विद्यमाने 39 वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. मुळात म्हणजे या गणेशाच्या मंडळाचं महत्त्व असं आहे की अत्यंत अडचणीच्या वेळी श्रीनगरच्या आणि बागेश्वरच्या रहिवाशांना च्या दुःखामध्ये उभं राहणं, कोरोनाच्या वेळेला संपूर्ण कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी लक्ष देऊन ज्याला जे जे पाहिजे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत होते. वैद्यकीय सहाय्य असू दे किंवा अन्नधान्य असू दे, सर्वांची ते त्या ठिकाणी गरज त्यांनी भागवली होती. आणि यावर्षी गरीब मुलींना शिक्षण देण्याचा मानस देखील या अध्यक्ष आणि आमचे विनय विचारे सुमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच मंडळाचा प्रोफेशनली झालेले आहेत, परंतु आपलं हे मंडळ आजही चलचित्र या बेसवर आहे. आम्ही या ठिकाणी साईबाबांचा यावर्षी साईबाबांचा चमत्काराचे वेगवेगळ्या घटना किस्से नव्या जनरेशनला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून नव्या जनरेशनला त्यांना एक आकर्षण निर्माण झालं पाहिजे, एक संस्कृतीचा आपल्या हिंदू संस्कृतीचं आकर्षण निर्माण झालं, हा प्रयत्न सतत आमचा राहतोय. मला अत्यंत आनंद होतो की मंडळाचे सर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी जोमाने सर्व सण साजरे करतात. उदाहरणार्थ नवरात्र असू दे किंवा गणपती बाप्पा असू दे, होळी असू दे, दहीहंडी असू दे, सर्व हिंदू संस्कृतीचे सर्व जेवढे सण ते साजरे करतात. त्याहीपेक्षा नागरिकांना मदतीला धावून जातात. हा एक उद्देश त्यांनी आजपर्यंत पाळला आणि भविष्यात देखील पाळतील. शुभेच्छा. धन्यवाद. कोळबाळ मित्र मंडळाने यावर्षी गणेशोत्सवामध्ये एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक सजावट केली आहे, ज्यामध्ये मोती आणि मण्यांचा वापर करून एक भव्य काल्पनिक महलाची रचना साकारली आहे. या सजावटीमध्ये भारतीय परंपरेचा पाया घटक असलेली मण्यांची कला वापरण्यात आलेली आहे. मूर्तिकार दीपक चंद्रकांत गोरे यांनी शाडू मातीपासून ही मूर्ती साकारली आहे, जी पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे. अथर्ववेदामध्ये उल्लेख केलेल्या मण्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा संदर्भ देत मंडळाने यावर्षीच्या देखाव्यासाठी मण्यांची अनोखी सजावट केली आहे. सजावटीसाठी 300 किलो मणींचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 6 रंगाचे 1,20,000 नग मणी वापरले गेले आहेत. या संपूर्ण सजावटीचे कार्य कोलबाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि लहान मुलींनी केलं आहे. संपूर्ण सजावट भारतीय परंपरेतील मोती आणि मण्यांच्या कलाकुसरीतील समर्पित असून त्यातून गणेश उत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यात आला आहे. जे गाणार आहे त्यांनी ते डीजे बरोबर संपर्क सर्वांनी बसून घ्या, कारण मागच्यांना दिसत नाही असं खुर्च्या असतील तर ते खुर्च्या मांडून घ्या.
किंवा आपल्याकडे कोणाला प्रोग्राम दिसणार नाही असं उभं राहू नका. कोलबाड मित्र मंडळ आमच्या यावर्षी मंडळाचे 43वे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण असा देखावा सादर करतो आणि पर्यावरणपूरक असा देखावा असतो. यावर्षी आम्ही मणी आणि मोत्यांपासून एक सुरेख असा महल सादर केलेला आहे. त्यात लाकडाचा वापर आणि पेपरचा वापर करून आम्ही तो पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे. त्याला आम्हाला 300 किलो मणी आणि मोती लागलेले आहेत आणि जवळजवळ 1,20,000 मण्या एवढ्या लागलेल्या आहेत त्या देखाव्याला. आणि आमची श्रींची मूर्ती पण शाडू मातीची आहे आणि ती पण पर्यावरणपूरक आहे. आम्ही पर्यावरणपूरकांचा भान ठेवूनच आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो आणि हा देखावा आम्ही असे बाहेरचे कमर्शियल असे कोण आर्टिस्ट नाही आहे, तर मंडळातले महिला, मंडळातले सभासद, लहान मुलं यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे. मंडळाच्या माध्यमातून आम्ही 10वीच्या मुलांचा सत्कार आणि मोतीबिंदू शिबिर, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या दर एक वर्षभर आमचा हा कार्यक्रम चालू असतो. उदयनगर पाचपाकडी येथे 26 जानेवारी 1979 रोजी काही तरुणांनी एकत्र येऊन विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली. फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवला. त्यामुळे 46 वर्षापूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेलू गगनाला भिडला आहे. आज हा गणेश उत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा राजा अर्थातच नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सन 1979 पासून शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चरार ए शरीफ दरगाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी कलाकृती युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुफा मंदिर, पार्वती महल, राजस्थानी कलाकृतीचे दर्शन घडवणारा महल, जोधा अकबर महलाची प्रतिकृती, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोचवली आहे. ही परंपरा पोचवित असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवत आहे. राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो, गोरगरीब आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असो, आरोग्य शिबिरे, मंडळाचे कार्यकर्ते हिरहिरीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देत असतात. मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, खजिनदार दीपक भागरथ आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे सामाजिक समता, सर्व धर्म समभाव याच संकल्पनेवरती प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत. तमाम ठाणेकरांना आवाहन करतो, विष्णू भगवंतांची 8 रूपे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हा जो देखावा ह्या मंडळाने उभारलेला आहे, मला नाही वाटत ह्या ठाणा किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात अशा देखाव्याचं कुणी साकारलेलं असेल. खूप सुंदर असा देखावा आहे, खूप सुंदर साकारलेलं आहे. हे मला तर तमाम ठाणेकरांना मी आवाहन करतो की आपण नक्की या वेळात वेळ काढून बघून जा, आमच्या राजाचं दर्शन घेऊन. धन्यवाद. मी संदीप केशव पवार, नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश मंडळाचा अध्यक्ष. गेली 46 वर्ष हा गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात गुण्यागोविंदाने या ठिकाणी सादर करत आहे. मंडळाचे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या आशीर्वादाखाली हा उत्सव गेली 35 वर्ष साजरा होत आहे. यावर्षी मंडळाने विष्णूचा रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरवर्षी आम्ही अनेक प्रकारे अलग अलग उत्सव या ठिकाणी देखावे सादर करत असतो. या ठिकाणी लोकांचा खूप आम्हाला प्रतिसाद मिळत असतो. त्याच्यावर आम्ही यानंतर गांधी सप्ताह होतो. गांधी सप्ताहामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवतात मुलं सर्व. ऐन दिवाळीमध्ये आम्ही अतिशय दुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या यांना फराळाचं वाटप करतो. आम्ही सर्व मनाचे कार्यकर्ते घरी दिवाळी करतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या समक्ष जाऊन आम्ही दिवाळी साजरी करत असतो. गोरगरीब विद्यार्थ्यांना वया वाटप असू दे किंवा इतर काही अडचणी असतात, त्यांचे फीचं काही अडचणी असतील तर ते मंडळातर्फे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो.
राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना लाभ केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतलेत, परंतु आता त्यांच्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बारामती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतली आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच, परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा अमरा सिंगनेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवरती सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या 35 वर्षीय सोमनाथ सादगीर याची काल रात्री 10च्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मृतदेहाचा शिरच्छेद करून बाजूला ठेवण्यात आले होते. उपस्थित रहिवाशांच्या वतीने असं यावेळी सांगण्यात आलं की रात्री 10च्या सुमारास सुपरवायझर सोमनाथ सादगीर व सिक्युरिटी गार्ड प्रसाद कदम हे दोघेजण लोढा अमरा सिंगनेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवरती रात्री 10 वाजता जेवणासाठी सोबत गेले होते. जेवणही केलं. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपापसात वाद झाला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. सकाळी शेजारील इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाला सदर घटना नजरेस पडली असता त्यांनी त्वरितच पोलिसांना माहिती दिली. सदर बातमी कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यानुसार त्यांनी पंचनामा केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी जाऊन पाहणी केली आणि याबाबतची अधिक माहिती दिली. पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा अमारा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सादगीर अंदाजे वय 35 वर्ष याचा मृतदेह मिळून आला. प्राथमिक तपासामध्ये रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. लोढा हमारा के सिनेट 1 में हुआ है, शॉपिंग कॉम्प्लेक्स है लोढा का. यहाँ पे एक सिक्योरिटी गार्ड ने सुपरवाइजर का कुछ मर्डर कर दिया है. ये हुआ है, रात की टाइम हुआ है, बाकी ऐसा मालूम पड़ रहा है. कुछ इतनी जानकारी नहीं है. डीसीपी साहब आए, वो अपने इन्वेस्टिगेशन करके चले गए. अभी संदेश देंगे, यहाँ के जो मैनेजमेंट कमेटी है वही देगी. अपने को इतना जानकारी नहीं है. हम लोढा हमारा के रहने वाले हैं.